उपस्थिती असलेली पंक्ती हायलाइट करण्यासाठी येलो रंग वापरा. और जिथे टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे तो रेकॉर्ड. त्यानंतर आपल्याला हायलाइट करण्यासाठी होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये या फिल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला येलो कलर सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी आपले सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. आता आपण गाईड टू गो इथवर सिलेक्ट करणार आहोत. एक्सेल शीट ओपन करायची आहे आणि त्याच्यामध्ये B1 या सेलमध्ये अटेंडन्स रिपोर्ट ही टेक्स्ट एंटर करायचं आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्सेल ओपन करायचं आहे. त्यासाठी विंडो बटनवर क्लिक करून इथे तुम्हाला एक्सेल दिसतंय त्याला ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर ब्लँक वर्कबुक या टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर B1 या सेलवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अटेंडन्स रिपोर्ट हे टेक्स्ट एंटर करून परत एंटर करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिलो एक्सेल टेम्पलेटमध्ये आपल्याला कॉलम ए डिलीट करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला ए कॉलम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर होम टॅबमध्ये सेल ग्रुपमध्ये डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या लिस्टमधून डिलीट सेट कॉलम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, या दिलेल्या शीटला आपल्याला अटेंडन्स रिपोर्ट नावाने डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं आहे. यासाठी फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डेस्कटॉपवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फाईल नेम समोर अटेंडन्स रिपोर्ट हे नाव एंटर करायचं आहे इथे आणि सेव्ह करायचं आहे. उत्तर सबमिट. बघा ऑलरेडी हा प्रश्न सॉल्व झालेला आहे, परंतु तो नेक्स्ट क्वेश्चनवर गेलेला आहे. अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला पुढच्या क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे. वीकली अटेंडन्स रिपोर्ट 6 मध्ये वीकली अटेंडन्स रिपोर्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करायचा आहे. तुम्हाला दिसतंय रेडी वीकली अटेंडन्स रिपोर्ट. ठिकाणी याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फिल कलर होम टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून फिल कलर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑरेंज कलर